सबस्क्राईब करा देवयानी मराठी AI क्रिएटर चॅनलला आणि गोष्टींचा अनुभव घ्या. द कॉन्ज्युरिंग चित्रपट बघून खूप भीती वाटली असेल, नाही का? पण खरी गोष्ट तर त्याहूनही जास्त भयानक आहे. ही काही फक्त चित्रपटाची टॅगलाईन नव्हती. चला त्यामागच्या काळ्या कुट्ट सत्याचा शोध घेऊया. चित्रपटात जे दाखवलं नाही तो होता तब्बल 10 वर्षांचा थरार, आणि सुरुवात झाली एका साध्या घर बदलल्याने. रोजर आणि कॅरोलिन पेरॉन आपल्या 5 मुलींसोबत एका शांत नवीन आयुष्याच्या शोधात होते. हेच ते कुटुंब ज्यांची नवीन सुरुवात एका भयानक दुःस्वप्नात बदलणार होती. आधीच्या मालकाने एक विचित्र इशारा दिला होता, रात्री दिवे कधीच बंद करू नका. पण रॉजरने ते हसण्यावरी नेलं. सुरुवातीला तर सगळं ठीक होतं. मुली म्हणायच्या की कुणीतरी रात्री त्यांना प्रेमानं पांघरून घालतं. पण दुसऱ्याच वर्षी त्या दयाळू शक्तीने आपलं खरं सैतानी रूप दाखवायला सुरुवात केली. कॅरोलिनचा पलंग जोरात हलायचा आणि सकाळी उठल्यावर अंगावर सुया टोचल्यासारख्या विचित्र खुणा दिसायच्या. या भयंकर दहशतीत कॅरोलिन पूर्णपणे एकटी पडली होती. घरच्यांपैकी कोणाचाच तिच्यावर विश्वास नव्हता. एके दिवशी घरात सडलेल्या मांसाचा वास येऊ लागला, आणि तेव्हाच तिला तिची मुलगी एप्रिल एका बॉक्समध्ये घाबरलेली सापडली. एप्रिल भीतीने कुजबुजली. त्या बाईनं मला इथं कोंडणलंय आणि ती तुझ्या मागेच उभी आहे. कॅरोलिन वळली आणि त्या क्षणी त्या आत्म्याने तिच्यावर झडप घालून तिचं शरीर ताब्यात घेतलं. तिला पछाडलं होतं बादशेबा शर्मनच्या आत्म्याने, पण तिला घरात इतरही अनेक भयानक आत्मे दिसायचे. रॉजरचा अविश्वास तेव्हा संपला जेव्हा तिने स्वतःच्या मुलीला चक्क भिंतीशी बोलताना पाहिलं. तो आत्मा सगळ्यांच्याच मनाशी खेळत होता. अखेर हताश झालेल्या कुटुंबाने तज्ज्ञांची मदत घेतली. घरात पाऊल ठेवताच लॉरेन वॉरेनच्या अंगावर काटा आला. इथे एक नाही तर असंख्य आत्मे होते. वॉरेन दाम्पत्याने मग कॅरोलिनच्या आतल्या आत्म्याशी संपर्क साधण्यासाठी सेआन्स करायचं ठरवलं. त्या आत्म्याची ताकद किती होती, त्याने चक्क कॅरोलिनला तिच्या खुर्ची सखट हवेत उचलून धरलं. वॉरेन्सनी एक्झॉर्सिझमचा सल्ला दिला, पण आपल्या पत्नीला त्या त्रासातून जाताना पाहणं रॉजरला मंजूर नव्हतं. एक्झॉर्सिझमला परवानगी नाकारल्याने वॉरेन्स ते प्रकरण सोडून निघून गेले. पेरॉन कुटुंब पुन्हा एकटं पडलं. जवळपास 10 वर्ष ते कुटुंब त्या घरात अडकून पडलं. रोज जणू नरकयातना भोगत होते. त्यांची मोठी मुलगी सांगते की घर सोडल्यानंतरही त्यांच्या मनावरच्या जखमा कधीच भरल्या नाहीत. आज इतक्या वर्षानंतरही नवीन मालक म्हणतात की घरात कुणाची तरी उपस्थिती नक्कीच जाणवते. इथेच तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो की ते घर पछाडलेलं होतं की स्वतः पेरॉन कुटुंब.